नमस्कार, मी हर्षला महाजॉब पट्टाय आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट आणलेली आहे। वर्क फ्रॉम होम जॉब अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो। या ठिकाणी तुम्ही बघू शकता कंटेंट रायटरसाठी मित्रांनो जॉब वॅकन्सी निघालेली आहे। वर्क फ्रॉम होम जॉब अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो ही। या ठिकाणी लोकेशन दिलेलं आहे दिल्ली NCR, परंतु मित्रांनो ही जॉब अपडेट वर्क फ्रॉम होम असणार आहे, त्यामुळे तुम्ही घर बसल्या या ठिकाणी काम करू शकणार आहे। सॅलरी बघू शकता तुम्ही 16,000 ते 30,000 तुम्हाला मंथली या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे। फुल टाइम हा जॉब असणार आहे मित्रांनो, तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। पण या ठिकाणी कोण अप्लाय करू शकतो, तर लिमिटेडच कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे, कारण क्वालिफिकेशन थोडं वेगळं आहे या जॉबसाठी। ते देखील आपण व्हिडिओमध्ये पूर्ण बघणारच आहोत। पण त्याआधी आपल्या चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि ही जॉब अपडेट तुम्ही पहिल्यांदा बघत असाल, तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन जॉब अपडेट मी आपल्या चॅनलवरती दररोज घेऊन येत असते। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता कंटेंट रायटरसाठी या ठिकाणी ही जॉब वॅकन्सी निघालेली आहे। तर कंपनीचं जे पण काही कंटेंट रायटिंगचं काम आहे ते तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे। त्यामध्ये आर्टिकल्स असेल किंवा जे काही कंटेंट रायटिंग करायचं असेल ते तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे। रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहे, तर तुम्हाला या ठिकाणी इंटरनॅशनल प्रोजेक्ट्सवरती काम करायचं आहे। कंटेंट रायटिंगचं काम असणार आहे। आर्टिकल्स, PR, ब्लॉग्स इत्यादीसाठी तुम्हाला या ठिकाणी काम करावं लागणार आहे। त्यासाठी तुमचं इंग्लिशवरती कमांड असणं आवश्यक असणार आहे। गुड इंग्लिश रिटन स्किल्स या ठिकाणी सांगितलेलं आहे। स्ट्रॉंग वोकॅब्युलरी या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे। आर्टिकल्सवरती तुम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे। तुम्हाला या ठिकाणी 2600+ वर्ड्स या ठिकाणी डिलिव्हर करायचे आहेत। एक्सलंट रायटिंग स्किल आणि एडिटिंग स्किल तुमचं इंग्लिशचं चांगलं असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे। कॉम्प्रिहेन्शन स्किल्स तुमचं या ठिकाणी चांगलं असणं गरजेचं असणार आहे। सोबतच या ठिकाणी त्यांनी क्वालिफिकेशन दिलेलं आहे। ग्रॅज्युएशन इन इंग्लिशमध्ये झालेलं असेल किंवा जर्नलिझम किंवा रिलेटेड फील्डमध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, ते लोकच फक्त या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे। तर बरेच असे कॅन्डिडेट असतात की त्यांचं क्वालिफिकेशन हे झालेलं असतं आणि त्यांच्यासाठी असा चांगला जॉब पाहिजे असतं, तर मित्रांनो नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। अप्लाय करण्यासाठी अप्लाय नाववरती तुम्हाला क्लिक करून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। अप्लाय करताना तुम्ही या ठिकाणी बघू शकता फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल ID, फोन नंबर, या ठिकाणी कव्हर लेटर तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे आणि CV रिझ्युमे तुमचा या ठिकाणी अटॅच करायचा आहे। तर बरेच लोक अप्लाय करताना या ठिकाणी कव्हर लेटर मेन्शन करत नाही, तर मित्रांनो जॉबमध्ये तुम्ही या ठिकाणी कव्हर लेटर मेन्शन करायचं आहे। कव्हर लेटरमध्ये नक्की तुम्हाला काय मेन्शन करायचं आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। कोणत्याही जॉबसाठी तुम्ही अप्लाय करताय तर कव्हर लेटर लिहिणं खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो। तर कव्हर लेटरमध्ये एक्झॅक्टली काय लिहायचं आहे, तर तुम्ही इंट्रोडक्शन तुमचं त्या ठिकाणी द्यायचं आहे। तुमचं नाव, तुम्ही कुठे राहता ते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। तुम्ही कुठल्या पदासाठी अप्लाय करत आहात ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। तुमच्याकडे कोणतं नॉलेज आहे, कौशल्य आहे तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। सोबतच तुम्ही त्या कंपनीसाठी कशा प्रकारे परफेक्ट आहात हे तुम्हाला एखादं एक्झाम्पल देऊन त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। तुम्हाला जर त्या कामासाठी त्यांनी जर घेतलं तर तुम्ही कशा प्रकारे त्या ठिकाणी काम करू शकता हे तुम्हाला थोडक्यात त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। त्यानंतर काही टिप्स या ठिकाणी मी तुम्हाला सांगते, जसं की कव्हर लेटर साधारणपणे एका पानापेक्षा जास्त नसायला पाहिजे आणि तुम्ही जे कव्हर लेटर लिहिताय त्यामध्ये कोणत्याही चुका नसायला पाहिजे। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच प्रकारचे जे जॉब तुम्हाला पाहिजे असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा। तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह। धन्यवाद।